जळगावमधल्या रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात। आणि या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 13 तारखेला मतदान होत आहे आणि या ठिकाणी खरं पाहिलं तर भाजप आणि महाविकास आघाडी यामध्ये चुरस असल्याचं पाहायला मिळतं आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीच्या उमेदवार आहेत स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यामध्ये चुरस असताना पाहायला मिळतं आहे, तर दुसरीकडे रावेरमध्ये रक्षा खडसे श्रीराम पाटील यांच्यामध्ये खरी चुरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या 1 ते 1.5 महिन्यांचा जर विचार केला तर प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी पायपीट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज देखील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।